हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, इथं बघू शकता आपण ब्लाऊज शिवून जे उरलेले तुकडे असतात तर त्या तुकड्यांमध्येच मी खूप छान असे छोटे छोटे पर्स म्हणा किंवा पाऊच म्हणा बनवलेले आहेत। आणि इथे बघू शकता इथे थोडंसं प्रिंटेड आहेत किंवा ब्रॉकेटचे किंवा प्लेन पण आहेत, त्यावरती क्विल्टेड करून मी छोटे छोटे मनी लावून घेतलेले आहेत। तर असेच पर्स शिकण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर इथे बघू शकताय मी काठाचं कापड घेतलेलं आहे। तर ब्लाऊज छोटा जर असेल तर त्या छोट्या ब्लाऊजमधून छोटा एवढा कापड उरतोच नाही असं नाही, आणि जरी नसेल तर तुम्ही प्लेन सुद्धा घेऊ शकता। तर इथे बघू शकता मेजरमेंट मी इथे दाखवलेलं आहे तुम्हाला। आणि त्यानंतर फोम घेतलेला आहे, आणि दुसरे एक म्हणजे आपली जी पिशवी असते शॉपिंग बॅग, तर ती शॉपिंग बॅग कट करून घेतलेली आहे। शॉपिंग बॅगच्या ऐवजी तुम्ही अस्तरचं कापड सुद्धा घेऊ शकता। तर त्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे, खाली शॉपिंग बॅग, त्यानंतर फोम आणि त्यानंतर आपलं मेन जे फॅब्रिक आहे तर ते फॅब्रिक ठेवून अशा प्रकारे चारही बाजूला आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे, आणि स्टिच करून एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे। तर इथे मी कापड जे आहे तर ते काठाचं घेतलेलं आहे। तुमच्याकडे जर काठाचं कापड नसेल तर तुम्ही त्या काठाच्या ठिकाणी एखादी लेसही अटॅच करू शकता, खूप सुंदर दिसते पाऊच। घरामध्ये साड्या वगैरे, साड्यांची लेस किंवा साडीमधले जे ब्लाऊज निघतात त्यामधून सुद्धा तुम्ही अशा प्रकारचे पाउचेस तयार करू शकता, आणि तीच लेस सुद्धा तुम्ही इथे अटॅच करू शकता। आणि संक्रांतीसाठी वाणाला देण्यासाठी किंवा रिटर्न गिफ्ट देण्यासाठी किंवा घरी कोण आला अचानक तरी सुद्धा देण्यासाठी खूप छान अशी आयडिया आहे, किंवा वाढदिवस वगैरे असेल तरी देऊ शकता। तर एक्स्ट्राचं कापड कट करून घेतल्याच्या नंतर मधोमध मी अशा प्रकारे कट करून दोन इथे पीस तयार करून घेतलेले आहेत, आणि त्याच्याच मापाने मी इथे चेन जी आहे तर ती मी इथे कट करून घेते। तर चेन आहे तर ते मी एकदमच आणलेली आहे, तुमच्याकडे अशी नसेल तर तुम्ही ती सुट्टे जे चेन आणि रनर एक्स्ट्राचे मिळतात ते तसे जरी आणले तरी चालतं। तर सुरुवातीला बघू शकता मी इथे चेन जी आहे तर ती उलट्या बाजूने अटॅच करून घेतली, नंतर सुलट करून त्याच्यावरती मी इथे अशा प्रकारे दाब टिप मारून घेते। दाब टिप आहे ते व्यवस्थित मारायची आहे, कारण सुई जी आहे तर ती आपली चेनवरती येऊ नये, कारण चेनवरती जर सुई आली तर तिथं जे आहे तर ती आपली सुई तुटू शकते, किंवा तर त्यामुळे व्यवस्थित आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे चेन। तर इथे बघू शकता एकदम फिनिशिंगमध्ये मी चेन अटॅच करून घेतलेली आहे। आणि चेन अटॅच करून झाल्याच्या नंतर दाब टिप मारून त्याच्यावरनं आपल्याला इथं जे रनर आहे तर ते इथे रनर आपल्याला ओवून घ्यायचे। तर दोन्ही व्यवस्थित ठेवून घेतलेले आहे, आणि मोठ्या बाजूने मी हे बघा अशा प्रकारे रनर आपल्या चेनमध्ये रनर ओवून घेते। तर दोन्ही एकदाच आतमध्ये घालायचे, आणि थोडंसं टॅप केल्याच्या नंतर आतमध्ये जे चेन आहे तर ती बाहेर येते। तर पूर्ण मी पॅक करून घेतली चेन अशा प्रकारे एक वेळेस काढून, आणि नंतर पुन्हा डबल चेन टाकून घेतलेली आहे, कारण असं जर पॅक करून घेतलं अगोदर तर आपल्याला स्टिच करायला सोपं जातं। तर मैत्रिणींनो, या अगोदर सुद्धा मी आपलं ब्लाऊज शिवून जे उरलेलं कापड असतं मधलं गळा कट करून झाल्याच्या नंतर जे छोटंसं कापड उरतं तर त्या कापडापासून सुद्धा मी एक छान असं आयडिया बनवलेली आहे। तर तो व्हिडिओ जर पाहिला नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या, मी याच्या अगोदरच बनवलेला आहे। आणि त्यानंतर आपल्या चॅनलवरती वेगवेगळे DIY बनवलेले असतात छोट्या छोट्या कपड्यांपासून। तर सर्वांची वेगवेगळी प्लेलिस्ट बनवलेली आहे, वेगवेगळे कटिंग, स्टिचिंग, पेपर कटिंग, ब्लाऊजची कटोरी कटिंग, प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग, अशी सगळ्यांची वेगवेगळी प्लेलिस्ट बनवलेली आहे, ती सुद्धा तुम्ही पाहून घ्या। तर इथे बघू शकताय मी दोन्ही साईडला पॅक करून घेतलेला आहे शिलाई मारून। त्यानंतर खालच्या बाजूने सुद्धा मी आता शिलाई मारून घेणार आहे, एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे हे पहा। आणि तुम्हाला हवं असेल तर हे आतल्या बाजूला एक्स्ट्राचं कापड लावून फोल्डसुद्धा करून घेऊ शकता, त्यामुळे धागे दोरे निघत नाहीत। पण या कापडाचे निघतच नाही त्यामुळे मी काही फोल्डिंग करून घेतलेलं नाही कापड। तर खूप छान असं पाऊच आपलं तयार झालेलं आहे रिटर्न गिफ्ट देण्यासाठी, किंवा आपण बाहेर गावाला वगैरे कुठे जात असलो तर आपल्याला त्यामध्ये साहित्य ठेवून सुद्धा, मेकअपचं साहित्य वगैरे ठेवून घेऊन जायला एकदम छान असं पाऊच तयार झालेलं आहे। छोट्याशा काठापासून एकदम युनिक अशी आयडिया आपण बनवलेली आहे।
तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर असे छान छान वेगवेगळे स्टिचिंगच्या रिलेटेड व्हिडिओज पाहण्यासाठी इंटरेस्टेड असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचं बेल आयकॉनचं बटन ऑलवरती ठेवा, जेणेकरून मी जो काही नवीन व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येऊन जाईल. तर इथे बघू शकता भरपूर असं साहित्य यामध्ये बसतं आणि छान असा पाऊच आपला तयार झालेला आहे. थोडंसं आपल्याला मोबाईल वगैरे दुधाला वगैरे जाताना थोडेसे पैसे चावी यामध्ये बसू शकतं. तर खूप सारे मी पाऊचेस तयार केलेले आहेत वाणासाठी, संक्रांतीसाठी देण्यासाठी. तर मैत्रिणींनो, तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ बघून पाऊच तयार करा घरच्या घरी. आणि हे पाऊच कसं वाटलं, व्हिडिओ आवडला किंवा नाही हे कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका. व्हिडिओ भरपूर जण पाहतात परंतु कमेंट करायला विसरतात. तर मग भेटूया असेच एका छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.